नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज काल आपण सूत्र कसं वापरावं प्रश्नानुसार ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आज आपण त्यावरील प्रश्न बघूया. प्रश्न तसे सोपे आहेत, तुम्ही केलेले पण आहेत. पुन्हा आपण रिव्हिजन असं लिहिलेलं आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा आपण करणं त्याला रिव्हिजन म्हणतात. मग या रिव्हिजनमध्ये मी दिलेलं आहे. काही मुलं अशी पण वर्गात असतात की त्याच्याकडे ते बघायला सुद्धा तयार नसतात. अशांनी जरा एवढं वाचावं. व्हिडिओची तयारी कशी करायची, व्हिडिओ तुम्ही ऐकता, बघता आणि सोडून देता, तसं नाही आहे. व्हिडिओचा अभ्यास असं करायचा की काय करायचं, पहिले आपण तो शांततेने वाचायचं, ऐकायचं मस्तपैकी शांत, डोळे मिटून अरे डोळे मिटून नाही चालणार, व्हिडिओ आहे तो बघून आणि लक्ष देऊन ऐकायचं. मग वही पेन घेऊन तो व्हिडिओ बघून लिहायचं आणि मग न बघता लिहायचं. बस असं एकदा तुम्ही एका वेळ केलं की नंतर तो तुम्ही नुसतं एकदा बघितलं तरी म्हणजे तुम्ही एक पाठी व्हाल. पण आधी तुम्हाला एवढी मेहनत 3 टाइम्स करावं लागेल. एकदा तो बघायचा, नंतर तो वहीत लिहून काढायचा आणि पुन्हा तोच एखाद्या रफ कागदावर किंवा कुठेही न बघता लिहून बघायचा. आणि मग आठवड्यातून 15 दिवसातून पुन्हा एकदा तो केला तर मग मात्र हे राहील. आणि विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ तुम्ही केलेत ना, तर आता मी काय केले बघा, इथे मी तुम्हाला दी एरिया ऑफ रेशोज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावरचे सगळे प्रश्न आपण आज करणार. आज नाही होणार, पण पहिले ते सगळे संपले की मग आपण दुसरा फॉर्म्युला घेणार आहोत. चला बसूया, जास्त प्रस्तावना करण्यापेक्षा कामाला लागूया. काम बरं बोलून काय. तर बघा, आपण इथे लिहिले फॉर्म्युला द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, बरोबर. आणि मग आता इथे तुम्हाला हा क्वेश्चन कुठे 1.1 मधील क्वेश्चन 1 मी तुम्हाला दिलेत. हे क्वेश्चन कुठे आहेत ते पेज वाईज, हा पेज 5 नंबरवर आहे. 1.1 मधील पहिला काय दिले बघा, बेस ऑफ द ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. दीज ट्रायंगल्स, हे 2 ट्रायंगल दिलेत, त्यांचे बेस आणि हाईट दोन्ही दिलेले काय. मग आता आपण कसं काय लिहितो, हा प्रश्न कधी लिहित नाहीत आपण. मग आपण काय लिहितो, गिवन B1 इज इक्वल टू 9, H1 इज इक्वल टू 5, B2 इज इक्वल टू 10, H1 इज इक्वल टू 6. आपल्याला लगेच लक्षात येतं, अरे B1 पण दिलाय आणि H1 पण दिलाय, म्हणजे फर्स्ट फॉर्म्युला वापरायचा. लगेच आपल्याला लक्षात येतं, कारण आपण मागचा व्हिडिओ बघितला असेल तर. मग लगेच आपण याचं काय विचारले ते आपण इथे लिहिलेलं आहे. आणि आपण इथे सोल्युशन लिहिलं की वी नो दी फॉर्म्युला. हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. लगेच आपण ठरवणार काय लिहिणार, तुम्हाला माहीत, तुम्हीच पटकन लिहिणार. तर A1/A2. थांबा जरा, कोणता फॉर्म्युला आहे, तर A1/A2 इज इक्वल टू B1/B2. नेहमी फॉर्म्युला बोलून लिहायचं, म्हणजे लक्षात पण राहतो आणि लिहिण्याची पण प्रॅक्टिस होते. झालं हा फॉर्म्युला. मग काय, तर आपण याच्या व्हॅल्यू भरायच्या, त्यात काय एवढं विशेष आले. मग येथे काय करणार आपण, कोणाची व्हॅल्यू भरणार. बघा B1 किती आहे बघा, माहिती आहे तुम्हाला, बघितलेले लिहिलेले. किती दिलाय 9. B2 किती आहे, B2 10. काय असतं माहिती आहे का, हा फॉर्म्युल्यामध्ये हे जे व्हॅरिएबल आहेत ना, हे आपल्याशी बोलत असतात. आता बघा ना, A1 A2 मला म्हणत होता की सर मला माझा खाऊ द्या, म्हणजे माझे मेजरमेंट द्या. पण मी त्याला सांगितलं जरा थांब. मग B1 B2 पण ओरडून म्हणत होता, अहो सर द्या ना आमचा खाऊ आम्हाला. मग यांना दिलं तर ते खुश झाले. बघा मग आता आपण H1 H2चं पण देऊया. H2चं काय देता येणार बघा. H1 दिले 5 आणि 6. वा, दोघे पण शांत झाले बघा, बरोबर आहे. आणि मग यांचं काय, गुणाकार भागाकार करून उत्तर काढायचं की संपलं आपलं आन्सर. मग काय येणार बघा, 5 1 जा 5 1 5, 5 2 जा, मग इथे 3 2 जा 3 2 6, 3 3 9. वर काय राहिला 3, खाली काय राहिलं 2 2 4. बघून लिहायचं, याला म्हणतात भूमिती.
ते बघून लिहिलं. आता मस्तपैकी फर्स्टमध्ये इथे आन्सर लिहूया. Therefore A1 upon A2 is equal to 3/4. मस्त फिनिश झालं. किती सोपं आहे. 1 मार्काला विचारतात काहीच नाही, पण आपण जेवढं नटून थटून देऊ ना. आता कसं आपण बाहेर जातो तेव्हा नटून थटूनच जात आहे ना, मग परीक्षेला पण कसं आपलं उत्तर जे आन्सर असते ना ते असं नटून थटून गेलं पाहिजे की त्या शिक्षकाला वा काय छान सजलंय, मग आपल्याला त्याचं आपल्याविषयी चांगलं मत होतं. चला जास्त वेळ न घेता आपण आणखी एक प्रश्न करूया. कोणता प्रश्न आहे बघा. 1.1 मध्ये क्वेश्चन 2. पहिलं बघा, अशी एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये त्यांनी सांगितले BC लंब 1 म्हणजे ही लंबची खूण आहे 90ची. नंतर ते म्हणतात AD लंब AB, बरोबर आहे, ते पण लिहिलं. आता यांची मेजर आपला भूमितीचा प्रश्न वाचत असताना मी एक असं दिले तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे वयानो. काय व्हिडिओ दिलेला आहे की भूमितीचा अभ्यास कसा करावा, प्रश्न लिहिताना म्हणजे प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय करावं, असे 3 व्हिडिओ दिले. ते जरा बघा तुम्ही माझ्या लिंकमध्ये जाऊन प्लेलिस्टला गेलात तर ते मिळतील. तर तिथे मी असं सांगितलं की प्रश्न वाचत असताना हातात पेन्सिल ठेवा आणि दिलेली मेजरमेंट डायग्राममध्ये भरली. विचारलेल्या प्रश्नावर क्वेश्चन मार्क करा. आता विचारले काय ते आपण इकडे लिहूया. काय लिहिले बघा, काय विचारले. तर पहिल्यांदा आपल्याला नाही माहिती, आपली पद्धत आहे की हा तो फॉर्म्युला आहे आपल्याकडे. या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं रेशोचं द रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हा क्वेश्चन आहे आपला. मग हा रेशो काढायचा आहे. तर मग आपल्याला यामध्ये काय दिले, कोणाची व्हॅल्यू दिली, हाईटची दिले, बेसची दिले का नाही. मग आपण मूलभूत फॉर्म्युला लिहूया. A1/A2 इज इक्वल टू काय दिलंय, हाईट. मग हाईटच देणार. आम्हाला कुठे आमच्या खिशात काहीच नाही आहे आणि तो दिला नाही, तो नाही लिहायचा. आणि मग इथे लिहायचं, अजून स्टाईल मारायची. तर असं मारूया बेसिस इक्वल हेन्स रेशो ऑफ areas of hence the ratios of areas proportional to heights. ठीक आहे, व्हॅल्यू भरूया. याची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला. त्यांना सांगायचं थांबा जरा 1 मिनिट थांबा, हां तुम्हाला पण देतो. H1ला सांगा देऊ का तुला, हे म्हणतो द्या माझा खाऊ मला. H2ला पण देऊया 8. मग घाई करू नका म्हणा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 1 4, 4 2 8. डायरेक्ट 2 लिहिता, चुकीचं आहे. भूमिती हा विषय असा आहे, बघून लिहायचं आहे. लुक अँड राईट असं करू नका. इकडे जरा बघा आणि मग आन्सर लिहा. झालं की A1/A2 असं नाही लिहून चालणार. आता आपल्याला यांचं नाव लिहिलं पाहिजे. ए काय दिलंय बघा, याच्या ठिकाणी आपण इथे नाव लिहूया बघा. पहिल्या त्रिकोणाचं नाव आहे ABC म्हणजे एरिया ट्रायंगल ABC. दुसऱ्याचं नाव काय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABD. झालं, आलं आन्सर. पुन्हा आन्सर लिहिताना मस्तपैकी लिहूया. पुन्हा एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू 1/2. फिनिश. पटकन पट्टीने. आता मला रेषा ओढताना माझे तर हात नाजूक झाले थोडा. पॉशमध्ये आन्सर NS आन्सर झालं. आता बघा ना, हा दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया.
नेहमी प्रश्न वाचत असताना गिवन म्हणजे हे जे मेजरमेंट दिले ते मेजरमेंट डायग्राममध्ये भरायचे. ए बी किती दिलेलं आहे 6, सी डी किती दिलेलं आहे 8. काय विचारले, यांचं एरिया विचारले, बरोबर. मग इथे तुम्ही लिहू शकता गिवन. काय लिहिणार बघा ना, ए बी इज इक्वल टू 6 है ना, सी डी इज इक्वल टू 8. फाइंड काय ते दिले ते लिहूया, म्हणजे फाइंड. जाऊ दे, आपण आता फॉर्म्युला लिहूया, जास्त वेळ नाही लिहिला. बघा मग इथे काय लिहिणार आपण, काय दिले बघा, हाईट दिले. काय दिलं नाही, बेस दिला नाही. मग बेस नाही लिहायचं. मग इथे लिहिणार A1/A2 इज इक्वल टू H1/H2. बी का नाही लिहिला, आता बी म्हणजे ते का देत नाही, बी तर बी इक्वल आहे. मग इथे म्हणायचं बेसिस आर, basis equal, hence areas are proportional to heights. मग झालं. आता एक पहिल्या ट्रँगलचं एरिया, मग हे जे नाव दिले ते घेणार पहिल्याचं वरचं जर ट्रँगल ABC. दुसरा A2चं नाव लिहायचं, एरिया ट्रँगल DCB, बरोबर. इज इक्वल टू हाईट लिहायचं, हाईटचं नाव काय होणार याच्यात, BC नाही, पहिल्याला AB. नाव लिहूया, पहिलं सूत्र लिहिलं की नाव लिहितात, नाव लिहिलं की मेजर करतात. आणि मग दुसऱ्याचं काय होणार, डिस. CD यांची व्हॅल्यू भरूया. AB किती आहे 6, DC किती आहे 8. दोनाचा पाडा बघा, 2 4 जा, 2 3 जा, 2 4 8, 2 3 7, 3/4. पुन्हा लिहूया मस्तपैकी. काही वेळा काय होतं, सर पहिलं आन्सरच बघतात चेक करणारे, बरोबर आहे का, मग लगेच आपल्याला मार्क. जास्त वेळ त्यांना पण नसतो ना, कोणालाच नसतो हल्ली वेळ. ट्रँगल DCB इज इक्वल टू 3:4. झालं. चला चला चला, संपलं बघा कसं आहे ना, असं पटकन. आणि हे लिहायला विसरत जाऊ नका बाळांनो, असं नका ना करू. तर अशा प्रकारे आपण बघा किती प्रश्न सॉल्व केले. तर सगळेच झाले असते म्हणा, पण विद्यार्थ्यांना घाई नाही करायची, आरामात. प्रश्न बघा, या दिलेली माहितीमध्ये हाईट दिले म्हणून मी हाईट लिहिले इथे. बेस दिला नाही तर म्हणायचं बेसिस इक्वल, हेन्स द रेशो ऑफ एरियाज प्रपोर्शनल टू हाईट्स. इकडे संपली. तर अशा प्रकारे आपण आज 2 प्रश्न केले, 2 नाही 3 प्रश्न केले. उद्या आपण पुन्हा याच्यावरचे उरलेले 3 प्रश्न आहेत ते करूया. आवडलं की नाही ते कळवा, आणि मात्र रोज हे करत जा. कसं व्हिडिओचा अभ्यास कसं करावा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसं केलं तर व्हिडिओ तुमचा खूप चांगलं लक्षात राहील. नाहीतर नुसतं बघाल, आवडीने वाटेल, आवडलं पुन्हा सोडून द्याल, दुसऱ्या गोष्टी आवडेल त्या जागे ठिकाणी, आणि दुसऱ्या गोष्टी आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांना नको आहेत. बाय, भेटूया उद्या.